सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त प्रबोध. अध्याय 48. शुक नारद भृगूची कथा. मागील अध्यायाच्या शेवटी गोरक्षाचा कळवळा येऊन मच्छिंद्रनाथांनी श्री सद्गुरु दत्तात्रयांची आळवणी करण्यास सुरुवात केली. त्यांच्याबरोबरच बाकीच्याही सर्व योगी सज्जनांनीही दत्तात्रयांची आरती गाण्यास सुरुवात केली, स्तवन म्हणण्यास सुरुवात केली. गोरक्ष ही दीनवाना होऊन शरण गेला आणि कळवळून विनवू लागला, दत्तात्रेया, मी अज्ञानी पामर आहे. अभिमानापायी मी तुला अवेरलं आणि स्वतःला संकटात पाडून घेतलं. पण माझी चूक मला उमगली, त्याचं प्रायश्चित्त मला मिळालं. म्हणूनच जीवे भावे मी तुला शरण आलो आहे. माझी लाज राखणं तुझ्याच हाती आहे. तूच माझी माऊली आहेस, तूच सावली. माता पिताही तूच आहेस, सौख्य तूच. तुझ्या पायी मी माझा प्राण दृढ संकल्पांना अर्पण केला आहे. आता तरी अंत पाहू नको, धावून ये गुरुराजा, दर्शन दे. गोरक्षाची नि साऱ्या योगी वृंदांची ही करुणामय आळवणी ऐकून दीनदयाळ दत्तात्रेय प्रगट झाले. त्यांची ती भव्य सतेज मूर्ती पाहताच सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. त्यांच्या नामाचा जयघोष केला. फुलं उधळली, आनंदाने सारी नाचली. स्वर्गातही दत्तात्रयांचं दर्शन घ्यायला यक्ष, गंधर्व, किन्नर, देवादिदेवांची, अप्सरांची दाटी झाली. सर्व अवधूत नामाच्या गर्जना करू लागले. वाद्यांच्या गजरानं अंबरही दुमदुमलं. सारे देवादिदेव ऋषीगणही हात जोडून अवधूतापाशी उभे राहिले. एकमेकांना प्रेमानं भेटू लागले, आलिंगन देऊ लागले. सर्वत्र आनंद सोहळा सजू लागला. या आनंद सोहळ्यात ब्रह्मा, विष्णू, महेश, देवपाळ, इंद्र, नारद, तुंबर, यक्ष, किन्नर, गणगंधर्व, नळ, कुबेर, वरुण, सविता, विद्याधर हे सारे होते. दैत्य दानवही दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आले होते. देवांबरोबर राहिले होते. आपापसातला वैरभाव विसरून बंधुभावानं वावरत होते. आणखीन एक चमत्कार आपोआप घडला होता. दत्तात्रेय प्रगट होताच सारी झाडं मोहरली होती, फळाफुलांनी लगडून गेली होती. सुगंधी वारा वाहू लागला होता. गिरनार पर्वतही प्रफुल्लित झालेल्या वृक्षवेलींनी शोभून दिसत होता. ठिकठिकाणी गोड्या पाण्याची सरोवर तुडुंब भरून वाहत होती. तहानलेल्यांची तहान शमवत होती. वृक्षावरली रसाळ फळे श्रुधितांची क्षुधा शमवत होती. भुकेले पांथस्थ फलाहार करून तृप्त होत होते. अशा आनंदकंद निवासी आपणही 2-4 दिवस मुक्कामाला जाऊन आपले पापताप निवारण करून घ्यावे म्हणून गावोगावाहून अपार पांथस्थ येत होते. केवळ मानव प्राणीच दर्शनासाठी आतुरला होता असं नाही, तर खग, नग, पन्नग, गायी, व्याघ्र, कुरंग हेही सारे येत होते. सर्व जीव मात्र संतोषत होते, दर्शनानं सुखावत होते. तिथं त्यावेळेला श्री दत्तात्रेयांच्या जवळ भृगू, नारद, शुकही होते. दिगंबराचा ते महिमा गात होते. दिगंबराच्या अद्भुत लीलांची महती सांगत होते की जगदोद्धारासाठी दत्तात्रेयांनी विविध लीला केल्या, अवतार घेतले, स्वतः त्रिगुणात्मक झाले. योग सिद्धांचं कार्य काय हे त्यांनी जगाला दाखविलं आणि मोही लोभी जनांच्या चित्तातील लोभ, मोह धुऊन काढून त्यांना निर्धृत केलं. त्यांच्या मनातला विवेक बळकट केला. दया, समता देऊन त्यांच्या विचारांना चालना दिली. त्या साधकांच्या नाना तऱ्हेच्या सत्व परीक्षा घेऊन त्यांना आच लावून पारखून घेतलं. सत्याच्या मुशीत त्यांना उतरवलं आणि त्यांच्या अनुपम अशा परीक्षा घेतल्या. शुकाची तपश्चर्या पूर्ण झाली होती. तो अध्यात्म ज्ञानात पारंगत झाला होता, योग साधनेत निपुण झाला होता. पण त्याची ही सारी तपश्चर्या पढीक तांत्रिक झाली होती. त्याची परीक्षा घेण्यासाठी नृपवर जनकानं एक युक्ती योजली. एकांतात अतिशय सुंदर शय्या शेज तयार केली होती. नाना साधनांनी ती शृंगारली. विविध पक्वान्न मिष्टान्न तयार केली आणि आपल्या सुशील सुस्वरूप लावण्यमयी पत्नीला शुकाची सर्वार्थानं सेवा करण्यासाठी पाचारण केली. तिला सांगितलं, शुकाच्या सेवेत यत्किंचितही उणीव राहता कामा नये. त्याला सर्व प्रकारचं सुख देणं हे तुझ्याच हाती आहे. शुकासंगे शय्यासोबतही तू कर आणि तुमच्या दोघात जे जे काय होईल ते तू मला निसंकोचपणे सांग. तुला कसलाही दोष लागणार नाही. तुला कोणतंही पापस्पर्श करणार नाही.
जनकाची ही आज्ञा शिरसावंद मानून जनकाच्या पत्नीनं शुकाची सर्व तऱ्हेनं सेवा केली व अखेरीस आपल्या पतीचं स्मरण करून ती नग्न झाली आणि शुकाच्या शेजारी मंचकावर जाऊन झोपली. तिने शुकाला दृढ आलिंगन दिलं. शुकाच्या ध्यानीमनीही असलं काही घडेल अशी कल्पना नव्हती. त्यामुळे या प्रकारानं तो बावचळला, गोंधळला, क्षणभर मोहवलाही. पण दुसऱ्याच क्षणी त्याला त्याच्या वैराग्याची आठवण झाली आणि त्यानं जनकाच्या लावण्य संपन्न पत्नीला दूर लोटली. तिच्या मिठीतून आपली काया सोडवून घेतली. अस्वस्थ होऊन तो तळमळत राहिला. शुकाचं मन भयभीत झालं. एक क्षणभर का होईना त्याच्या मनात मोह निर्माण झाला. अशा प्रकारात रात्र संपली. सकाळ होताच राणी उठून गेली. तिनं पतीला रात्रीत घडलेली सगळी हकीकत सांगितली. शुकाचं वागणं कसं होतं तेही सांगितलं. शुकानं मोह आवरला, पण तोही वासना जिंकून नाही. जनक शुकाला भेटायला आला आणि म्हणाला, शुका, काय तुझ्या वैराग्याचा उपयोग? पढिक पंडितासारखा वैराग्याचा तू नुसता जप केलास, पण तुझं कर्म मात्र विपरीत आहे. जे जे मी तुला सांगितलं ते वाया घालवलंस, तपश्चर्या फोल ठरवलीस. तुझं अंतःकरण शुद्ध असतं, वासनारहित असतं तर नग्न रमणी तुझं सत्व हरण करील अशी भीती तुला कधीच वाटली नसती. पण तुझं मन शुद्ध नव्हतं, वासनेनं ते मळलं होतं, म्हणून तुला ती सुंदर स्त्री एक क्षणभर का होईना पण भोगाविषयी वाटली. तुझी तपश्चर्या खरी असती तर तू त्या नग्न स्त्रीला माता मानून तिच्या कुशीत शिरला असतास आणि तिचं स्तनपान केलं असतंस, तिला झिडकारलं नसतंस. कामनीचा एकच प्रकार योग्याला माहीत असता, तो म्हणजे कामिनी ही माता असते. विकाररहित मनाला कोणतीही स्त्री माता भासते. तुझं मन विकाररहित नाही, तुझी साधना व्यर्थ आहे. तुझा वैराग्य, भगवं वस्त्र सगळं व्यर्थ आहे. तू नुसतं वैराग्याचं ढोंग करतोस. तुला विकृतीचा रोग झाला आहे. जनकाचे हे शब्द शुकाला झोंबले लागले. त्याच्या मनात अनुताप निर्माण झाला आणि त्यानं जनकाचे पाय धरले. उपदेश मागितला, कृपेची याचना केली. जनकानंही शुकावर पूर्ण कृपा केली. सोपा वैराग्य मार्ग सांगितला. त्याच्या हृदयात ज्ञानदीप उजळवला आणि अज्ञान खोपा मोडून टाकला. ह्याचाच उपयोग पुढे शुकाला झाला. त्याच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी रंभा आलेली असतानाही तो आपल्या तपश्चर्येपासून ढळला नाही. याचसाठी माणसानं सावध असावं, निर्द्वंद्व, निरभिमानी राहावं, सर्वाभूती समानता पाहावी. एकापासून अनेक झाले, अनेकातच एकत्व राहिले, निसंगात ते दंग झाले, असे परतत्व तुझे तूच पाहिलेस. असा तिघांचा संवाद होत असताना शुकालाही पुन्हा बोध झाला. सर्व भेदाभेद मावळून गेला. त्याला अवधूतानं आत्मैव बोध घडवला नि तो अविनाशपदाला पोचला. शुकाच्या संदर्भात बोलता बोलता सर्वांनाच श्रवणाचा लाभ झाला. त्यानंतर नारदाकडे पाहून अवधूत बोलू लागले. नारद मुनी, तुम्ही तर ब्रह्मनिष्ठ, सर्व ऋषींमध्ये परमश्रेष्ठ, सर्व वैष्णवात वरिष्ठ, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, योगवृद्ध, पण तुम्हालाही विकार चुकला नाही. ज्याप्रमाणे सापाला कितीही दूध पाजलं तरी त्याच्या विषारीपणा जात नाही, तसेच कितीही कर्मनिष्ठ योगी झाला तरी त्याला वासना चुकत नाही. हा अनुभव नारद मुनी तुम्हालाही आहे. एकदा पाण्यात क्रीडा करणारे प्रणयात धुंद जलचर तुम्ही पाहिलेत आणि तुमच्या मनात आलं, आयुष्यात आपण काहीच उपभोगलं नाही, आपण उगीच एवढे वाढलो, प्रपंच सुख गमावून बसलो, शरीर सुखाला वंचित झालो, एवढं जगून काय मिळवलं? काहीच नाही. असं म्हणून काममोहानं तुम्ही पछाडलात. तुम्हाला तोच एक ध्यास लागला. ती इच्छा कशी पूर्ण करून घेता येईल असा विचार करता करता तुम्हाला श्रीकृष्णाची आठवण झाली आणि तुम्ही द्वारकेला निघालात. श्रीकृष्णाच्या राजवाड्यात आलात. 16 सहस्त्र नारींचा तो पती मोठ्या वैभवात दिमाखात आपल्या सिंहासनावर विराजमान झाला होता. त्यानं तुमचं स्वागत केलं, तुम्हाला आसन दिलं, तुमचं क्षेमकुशल पुसलं, आगमनाचं कारण विचारलं, तुम्ही मनातला हेतू सांगताच श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला, नारद मुनी, ज्या घरात माझा वास नाही, माझं येणं जाणं नाही, अशा घरातली स्त्री तुमची इच्छा पूर्ण करील. हे नारद मुनी, श्रीकृष्णाचं तुम्हाला उपदेश करणार हे बोलणं पटलं नाही, कळलं नाही. त्यातला श्लेष समजून घेण्या इतका विवेक तुमच्याजवळ त्यावेळेला राहिला नव्हता. वासनेचा अग्नी अधिक प्रदीप्त करून तुम्ही घराघरातून कामिनी शोधत निघालात. पण द्वारकेतल्या प्रत्येक घरात तुम्हाला श्रीपतीचा वावर दिसला. एकही घर तुम्हाला मिळालं नाही. जिथं जाल तिथं तो श्रीपती होता. त्याचा निवास ठाई ठाई होता. तरीही तुम्हाला कळलं नाही. तुम्ही द्वारकाधीशावर चिडलात, चरफडलात. त्याला नाव टेकल्या ठेवत तुम्ही द्वारका सोडलीत. तुमच्या मनातील
वासनेची आग अजूनही शमलेली नव्हती. वाटेत तुम्ही एका सरोवरात स्नानासाठी उतरलात नि काय आश्चर्य! तुम्ही स्वतःच एक लावण्यवती सुंदरी झालात. हा अवयवांमधला बदल पाहून तुम्ही लज्जित झाला, भयभीत झालात. पण तुमच्या वासनेचं फळ तुम्हाला मिळालं होतं. ज्याप्रमाणे अळीचा भुंगा आपोआप होतो, असाच तुमच्यात बदल झाला. माईक पुरुषानं तुमचा अंगीकार केला आणि त्यातून 60 संतानांचा जन्म झाला. प्रभवादी 60 पुत्रे होती आणि एकच कन्या होती, तिचं नाव कपिला षष्ठी. हा एवढा मोठा प्रपंच सांभाळताना तुमची विषयाची आवड पार नष्ट झाली. तुमचं मन विटलं. शेवटी संसाराला कंटाळून तुम्ही पळालात. तेव्हा तो पुरुष साऱ्या प्रपंचात सगट तुमच्या मागं लागला. तुमची गाळण उडाली. तुम्ही श्रीकृष्णाला शरण गेलात. त्याची विनवणी केली तेव्हा त्यानं तुम्हाला त्या त्रासातून सोडवलं आणि तुमचं पहिलं रूप दिलं. नारदा, तुम्ही तर खरे सिद्ध सदन. तुम्हाला हे लांछन लागायचं काहीच कारण नव्हतं. पण कुसंगामुळे दुर्गुण उत्पन्न झाला आणि तुमचं सज्ञान पण हरपलं. पण श्रीहरी तुमचा कैवारी झाला. त्यानं भवभ्रम नष्ट केला, बुद्धी निष्काम केली व बोध दिला. त्यानंतर तुम्ही अनन्य भावानं एकनिष्ठेनं हरिनाम संकीर्तनाचा घोष प्राणपणानं चालू ठेवलात. तुमच्यासारखे धन्य तुम्हीच. नारदा, तुम्ही मला माझ्या पित्या समान आहात. तुमच्या भेटीनं मी आज धन्य झालो. असं म्हणून श्री दत्तात्रेयांनी नारदांना दृढ आलिंगन दिलं. त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. नारदाचीही त्या स्पर्शानं उन्मनी अवस्था झाली. साऱ्या जन्माचं सार्थक झालं. नारदांच्या नेत्रामधून आनंदाश्रू वाहू लागले. श्री दत्तात्रेय मग भृगु ऋषीकडे वळले आणि म्हणाले, महाराज भृगु, तू तर सर्व तपोधनांमध्ये श्रेष्ठ वरिष्ठ आहेस. अंतर्ज्ञानात सर्वज्ञ आहेस. परीक्षा करण्यात श्रेष्ठ आहेस. कोण कसा आहे, षड्गुणांचा कुठे वास आहे, सदय संपन्न कोण आहे हे शोधण्यासाठी तू त्रैलोक्य धुंडायला बाहेर पडलास. देव, दानव, जीवजंतू, मानव, अमानव सारे ढुंडाळलेस. देवही चोखाळलेस. पण सर्वांग परिपूर्ण असा गुणी पुतळा तुला कुठेच आढळला नाही. निरभिमानी शोधूनही सापडला नाही. प्रत्येक ठिकाणी एक होतं तर दुसरं नव्हतं, दुसरं होतं तर पहिलं नव्हतं. सर्व शोधून शोधून तू थकलास. आता फक्त नियंत्याकडे शोध घ्यायचा राहिला होता. शोध घेण्यासाठी तू कैलासावर गेलास. कैलासावर अपर्णेसह शिवशंकर बसले होते. त्यांच्या स्वभावाची परीक्षा करायची होती म्हणून नमस्कार न करता तू उभा राहिलास. तुझा हा उद्धटपणा पाहून शिवशंकर रागावले. तू त्यांचा राग पाहताच काढता पाय घेतलास आणि ओळखलं की इथं तमोगुण आहे. मग तू सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे गेलास. हा तर तुझा पिता, जन्मदाता होता. चतुर्मुख विधाता पाहूनही तू त्याला नमस्कार केला नाहीस म्हणून तो रागावला. पण आपल्या मुलाला त्यानं क्षमा केली. त्यानं तुला बसायला आसन दिलं. तुझं क्षेमकुशल पुसलं आणि लाडे लाडे तो पुत्र मोहानं बोलू लागला. तू तिथं न थांबता ओळखलंस हा रजोगुण आहे. तू तिसऱ्या वेळेला क्षीरसागरात पहुडलेल्या श्री भगवान विष्णूपाशी गेलास. साक्षात विधिपुत्र भृगू येताना पाहून विष्णूनं काय केलं? लक्ष्मीला आश्रमात पाठवून दिलं. कौस्तुभ हातात धरला आणि आपण झोपेत असल्याचा बहाणा केला. ब्राह्मण ज्या हेतून आला तो त्याचा हेतू आपण जागे असताना सफल होणार नाही म्हणून विष्णूनं झोपेचं सोंग घेतला आणि ब्राह्मण येण्याची तो आतुरतेनं वाट पाहू लागला. श्री विष्णूची निद्रा म्हणजे एकाग्रपणानं केलेलं ध्यान होतं. भृगू म्हणजे विष्णूचा सासरा, लक्ष्मीचा पिता. त्याचे पाय घरी लागणं म्हणजे केवढं भाग्य. त्याचा योग्य सत्कार करण्यासाठी विष्णू उत्सुक होता. पण सासरा तर दारात परीक्षा घ्यायला हजर झाला होता. परीक्षा घेताना कोपलाच तर मुलगी घरात नसावी म्हणून विष्णूनं पत्नीला दूर पाठवलं होतं. त्याचप्रमाणे सासऱ्यानं केलेला आपला कमीपणा बायकोनं पाहू नये अशीच अपेक्षा त्यामागे होती. भृगू, तुझ्या लत्ता प्रहारासाठी तो उत्सुक होता. तू लाथ मारल्यानंतर तुझ्या पायाला कौस्तुभ लागू नये म्हणून तो त्यानं छातीवरचा काढून हातात धरला होता आणि एवढ्याच साठी हृदयात निम्नता आणली होती की ब्राह्मणाचा डावा पाय अतिशय पवित्र असतो. गंगा, यमुना, सरस्वती, रेवा, तापी, भागीरथी अशा साऱ्या सरिता, निसारी तीर्थे, सप्तद्वीप, सप्तसागर हे सारे समग्र द्विजाच्या डाव्या पायात असतात. डाव्या पायाच्या अंगठ्यात तर सारं तीर्थ वास करतात. असं म्हणतात, या द्विजदक्षिण पदांगुष्ठीच्या स्पर्शानं कोटी पुण्यपर्वाचा लाभ होतो. त्या प्रसादाचं गुज अधोक्षज जाणत होता.
आणि म्हणून निम्न हृदय करून तो विधितनयाची वाट पाहत होता. इतक्यात तू तिथं गेलास. श्री विष्णू झोपले होते. खूप वेळ तू उभा राहिलास आणि आपलं आतिथ्य करायला, सत्कार करायला कुणी नाही असं पाहून संतापलास आणि पुढे होऊन तू विष्णूच्या छातीवर लाथ मारलीस आणि वेगानं पळालास. पण जागा झालेल्या श्री विष्णूंनी तुझ्या मागे धावला आणि तुला पकडलं, तुझ्या पायावर डोकं ठेवलं, तुला बसायला आसन दिलं आणि विचारलं, महाराज, माझ्यासारख्याच्या कठीण हृदयावर लाथ मारून तुमचे चरण दुखावले तर गेले नाहीत ना? अपार दुःख तर सोसावं लागलं नाही ना? विष्णूचं हे बोलणं ऐकताच भृगू तुझ्या डोळ्यात घळघळा अश्रू वाहू लागले. तुला तुझा शोध मिळाला. षडगुण संपन्न असा सखा तुला लाभला होता. तू उठून विष्णूला दृढ आलिंगन दिलंस आणि त्याच्याशी एकरूप एकलय झालास. दत्तात्रेयाचं हे आख्यान संपताच तीच ती श्री विष्णूची कौस्तुभ वैजयंती धारण केलेली, पीत वस्त्र नेसलेली श्याम सुंदर सुहास्य मूर्ती भृगूला दिसू लागली. सद्गदित होऊन भृगू धावत निघाला आणि श्री दत्तात्रेयांचे पाय धरून कळवळ्या स्वरात करुणा भाकू लागला. हे दयावंत लक्ष्मीवरा, मी तुला न ओळखता अभिमानानं अंध होऊन लाथ मारली, मला क्षमा कर. सारे योगी आश्चर्यानं पाहत राहिले की अवधूताचे पाय धरून भृगू लक्ष्मीवराला मला क्षमा कर असं कसं सांगतो आहे. नारदानं अवधूतांना विनंती केली की जे रमा माधवाचे दिव्य दर्शन तुम्ही भृगूला घडवले ते आम्हालाही घडवा. नारदाच्या विनंतीला मान देऊन अवधूतानं ते साजिर गोजिर रूप दर्शन सर्व भक्तांना घडवलं. सर्व आनंदात मग्न होते. एवढ्यात श्री दत्तात्रेयांनी भृगूला सांगितलं, भृगू महाराज, तू श्री विष्णू हा पूर्ण योग्यतेचा माणूस शोधलास, पण पुढचा सगळा घात झाला. तुला क्षमा करून श्री विष्णूंनी तुझा सत्कार केला, तुला निरोप दिला. थोड्या वेळानं लक्ष्मी आली. विष्णूचे पाय चुरू लागली. विष्णूचे पाय लक्ष्मीच्या हातात होते. ती पाय चुरण्यात मग्न होती. इतक्यात विष्णू ज्या शेषावर पहुडले होते तो फणीवर गदगदून हसू लागला. लक्ष्मीला राहावलं नाही म्हणून तिनं त्याच्या हसण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्यानं भृगुऋषी आले होते. इथपासून सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. त्याचं हे सांगणं ऐकून लक्ष्मीला भयंकर संताप आला. तिनं भृगूला शाप देण्यासाठी हातात पाणी घेतलं. ते कळल्यावर विष्णूनं तिला शांत केलं. ब्राह्मण म्हणजे माझी काया, मी त्याचा प्राण, तू त्याला काहीही करू शकणार नाहीस असं सांगितलं. लक्ष्मीलाही आपला फनकारा आवरेना. ती म्हणाली, हाती घेतलेलं हे मंत्र पाणी मी तसंच व्यर्थ दवडणार नाही. ब्राह्मण जळून भस्म झाला नाही तर तो जन्मभर दरिद्री राहील. त्याला पैशासाठी मानहानी सहन करावी लागेल. अन्नान्न दशा प्राप्त होईल नि दारोदार हिंडावं लागेल. ही लक्ष्मीची शापवाणी ऐकून भृगू, तुला राग आला की आपल्या मुलीनं आपल्याला शाप दिला, तेव्हा तूही तुझ्या मुलीला शापवलंस की तुला अनेक लोक भोगतील. तू कधीही एका जागी स्थिर राहणार नाहीस. तू एकाशी कधीच रत होऊ शकणार नाहीस. तू सदा सर्वदा जारीन म्हणून जगात वावरशील. हा दुर्गुण तुला कायम चिकटून राहील. अशा प्रकारे तुम्ही दोघांनी परस्परांना शाप दिलेत. हे तुला शोभलं का ऋषीवर्या? ही उभय पक्षी घातक अशीच कृती होती. भृगू, तुला हे न शोभणार वर्तन तू केलंस. तुझ्या अविवेकीपणाचं हे लक्षण होतं असं नाही का तुला वाटत? तुझ्यासारख्या तापसी माणसानं असं वागणं सर्वस्वी चूक आहे. तुम्ही दोघे एकमेकांना शाप देऊन मोकळे झालात. तुम्हाला दोघांना त्याचा त्रास काहीच नाही. तो त्रास पुढल्या पिढ्या भोगणार आहेत आणि तुम्हाला अपयश देणार आहेत. कुठल्याही कर्माचा अभिमान हा असा घातक असतो. तो तपाची, श्रमाची माती करतो, सर्वस्वाचा नाश करतो. याचा अनुभव गोरक्षालाही आहे. म्हणून अजून तरी सावध होऊन शांती, क्षमा, दयेचा अंगीकार करा आणि अहंकार सोडून द्या. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 48वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.